जर भाजपमध्ये खऱ्या अर्थाने ताकद असती तर त्यांनी फोडाफोडी केली नसती। भाजपमध्ये प्रचंड अहंकार आहे, पण त्यांची परिस्थिती सध्या वाईट असून ते सध्या सत्तेसाठी इतरांसमोर झुकलेत। त्यांच्या घड्याळात आता 12 वाजले असून भाजपने कुटुंब फोडलंय हे लोकांना आवडलं नाहीये, अशी टीका रोहित पवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मेळाव्यात केली आहे। जर त्यांच्याकडे खऱ्या अर्थाने ताकद असती, लोक त्यांच्या बाजूने असते, तर ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या असत्या का? अहंकार त्यांच्यामध्ये भरू नये का? थोडंफार ते झुकतायत, कारण त्यांचं वाटोळं लागले। 12 वाजले त्यांचे, नवीन टाइम आहे ना 12 वाजलेला। पूर्वी 10 वाजून 10 मिनिटं होते, आता 12 वाजले, तर आपण काय करणार? ते भाजपचे वाजले, लय वाईट परिस्थिती भाजपची। आणि मग हे भाजप जे काय करतंय, कुटुंब बोलतंय, हे लोकांना नाही आवडलं, महाराष्ट्राच्या लोकांना नाही आवडलं, बारामतीतल्या लोकांना आवडलं नाही आवडलं मला माहित नाही। मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला आवडलं काय कुटुंब फोडणं? हे पार्टी म्हणून सत्तेत येणं काय आवडलं? पूर्वी नव्हतं होत। तर ह्या सगळ्या गोष्टीचा विरोध या इलेक्शन मध्ये आपल्याला करायचा आहे। पण तो विरोध करत असताना तुम्हाला मनी द गँग धमकवाय, तुम्हाला अडचणी आणण्याचा प्रयत्न करतील। एका मगाच्या कार्यकर्त्याला सांगितलं इथं राहायचंय ना, हो इथं राहायचंय म्हणजे काय तुमची जागी नाही काही, तुमची इथं राहायचंय? ते मनीला काय मला असं बोलतात इथं राहायचंय का? म्हणजे बोलते गुंडाच्या पुढे तुम्ही गेला। अरे घर आमचं, जागा आमची, कुटुंब आमचं, कुटुंब आम्ही जगवतो, कुटुंबासाठी आम्ही कमवतो। आमचं जर कोणी आजारी पडलं तर आम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन जातो, आमच्या मुला मुलींना आम्ही शिकवतो, आणि सगळं आम्हीच आमच्या कुटुंबासाठी करतो। त्या मनीला गँगला काय हक्क आहे तुम्हाला सांगण्याचा? हे करू नको, ते करू नको, ऐकत ना हक्क? मग काय करायचं या बाबतीत? काय करायचं? हे इलेक्शन ताब्यात घ्यायचं। काय करायचं? फक्त इलेक्शन ताब्यात घ्यायचं। घेणार का नाही घेणार? अहो काही लोक म्हणतात हे मनीला गँग रात्री बसते, कुठं बसते ते तुम्ही समजून घ्या। बसल्यानंतर चर्चा करतात, सुप्रियाताई एकटी पडली, एकटी पडली सुप्रियाताई? मनीला गँग जर सुप्रियाताई बरोबर नसेल तर एकटी पडली का? सर्वसामान्य माणूस त्यांच्या बरोबर आहे। तुम्ही आहात ना बरोबर? कार्यकर्ते आहेत का बरोबर? इथं साईडला बसणारे जे सगळे युवा कार्यकर्ते, मागे बसणारे जे सर्व, ते आहेत का सुप्रियाताई बरोबर? मग एकटा पडलं नाही म्हणजे मनीला गँग बाजूला झाली तर पार्टी संपली? अहो तिथं भावाली शब्द दिला होता, काय शब्द दिला होता? की राजकीय यंत्रणा मी बघतो, आणि सुप्रियाताई काय करायचं तर संसदेत तिथं प्रश्न मांडायचे। आपली सरकार राज्यात असेल तर कामं करून घ्यायची, केंद्रात असेल तर तिथं आपण करून घ्यायचे, विरोधात असेल तर तिथं प्रयत्न करायचा। हेच ठरलं होतं ना? तुमच्या घरी भाऊबीज होती का? राखी पौर्णिमा होती का? माझ्या घरात तर होती। भावाली बहिणीला शब्द दिला तो पाळायचा असतो का नसतो? तुम्ही तुमच्या कुटुंबात तसं पद्धतीने करता का नाही करत? आणि इथं जर बहीण भावावर अवलंबून असेल, भावाने शब्द दिला असेल तर राजकीय यंत्रणा मी बघतो, तर भावाने जर वेगळी भूमिका घेतली तर त्याच्यात सुप्रियाताई चुकली का? मग आज राजकीय यंत्रणा ताईकडे नसेल तर मग ताई एकटी पडली आहे का? मग ही जी यंत्रणा कोणाला उभी करावी लागणार आहे? तुम्हाला हे इलेक्शन हातात घ्यावं लागेल। आणि पवार साहेबांची हीच अपेक्षा आहे की इथं असलेली जनता इलेक्शन ताब्यात घेईल। पण मी सांगतो ताब्यात घेईल हा विषय नाही, ऑलरेडी ताब्यात घेतलेला आहे।